तुम्हाला आठवतंय साधारण 30-40 वर्षापूर्वी लातूरची ओळख काय होती आणि आज काय आहे? लातूर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो भयानक भूकंप आणि त्यातून फिनिक्स पक्षासारखं पुन्हा उभं राहिलेलं शहर. पण लातूरच्या या जडणघडणीत आणि राजकारणात एक नाव असं होतं ज्याला वगळून लातूरचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. ते नाव म्हणजे विलासराव देशमुख. लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. राज्यात सत्तांतर झाली, लातूरमध्ये कमळ फुललं आणि समीकरणं बदलली. पण मंडळी, राजकारण हे अनिश्चिततेचा खेळ आहे असं का म्हणतात? याचा प्रत्यय लातूरकरांनी नुकताच दिलाय. गेली 8 वर्ष ज्या निवडणुकीची वाट लातूरकर बघत होते त्या लातूर शहर महानगरपालिकेचा निकाल लागला आणि एका मोठ्या राजकीय भूकंपाची नोंद झाली. ज्या भाजपने इथे मोठी यंत्रणा लावली होती, स्टार प्रचारकांची फौज उतरवली होती, त्या भाजपच्या लातूरमध्ये सपशेल धुव्वा उडवलाय. आणि विशेष म्हणजे काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत इथे असा काही चमत्कार केलाय की ज्याची चर्चा आता थेट मुंबई ते दिल्लीपर्यंत होऊ लागली. नेमकं काय घडलं लातूरमध्ये? भाजपने जिथे 36हून अधिक जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलं होतं तिथे त्यांची गाडी 22शीतच का अडकली? विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसण्याची भाषा भाजपच्या अंगलट आली का? आणि हे काँग्रेस वंचितचं हे नवीन लातूर मॉडेल आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाची सविस्तर चिरफाड करणार आहोत. हा विषय फक्त एका लातूर शहरापुरता मर्यादित नाही, तर महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाची ही एक झलक आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी लीलाधर. तुम्ही पाहताय थोडक्यात. लातूर महानगरपालिकेत एकूण 70 जागा आहेत. कोणत्याही पक्षाला आपली सत्ता स्थापन करण्यासाठी, महापौर बसवण्यासाठी 36च्या जादुई आकड्याची गरज होती. गेल्या वेळेस जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. या निवडणुकीत काँग्रेसने आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत निवडणूक लढवली आणि त्याचा निकाल असा लागला की विरोधकांचे डोळे पांढरे झाले. या आघाडीने 70 पैकी तब्बल 47 जागांवर विजय मिळवला. यात काँग्रेसचे उमेदवार तर निवडून आलेच, पण वंचित बहुजन आघाडीनेही 5 जागा जिंकून आपली ताकद सिद्ध केली आहे. दुसरीकडे भाजपचं काय झालं? ज्या भाजपने प्रचारात वातावरण निर्मिती केली होती त्यांना केवळ 22 जागांवरच समाधान मानावं लागलंय. विचार करा, सत्तेत असलेला पक्ष, केंद्रात आणि राज्यात ताकद असलेला पक्ष, तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांना पिछेहाट सहन का करावी लागली असेल? आणि यात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1 जागेवर विजय मिळवता आला, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इथे खातंही उघडता आलं नाही. थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगाला एवढं मोठं यश मिळालं आहे. आता प्रश्न पडतो की एवढी मोठी यंत्रणा असूनही भाजपचं गणित का चुकलं? चला एक एक कारण उलगडून पाहूया. भाजपचं संघटन मजबूत आहे. त्यांचे पन्ना प्रमुख आहेत, बूथ प्रमुख आहेत. वर्षानुवर्षे पक्षाची सतरंजी उचलणारे, भिंती रंगवणारे आणि आंदोलनात लाटा खाणारे निष्ठावंत कार्यकर्ते पक्षात असतात. लातूरमध्येही असं अनेक कार्यकर्ते होते ज्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन कामं केली. पण जेव्हा तिकीट वाटपाची यादी जाहीर झाली तेव्हा अनेक निष्ठावंतांच्या पायाखालची जमीन सरकली. झालं असं की अनेक प्रभागांमध्ये पक्षाने स्थानिक आणि जुन्या कार्यकर्त्यांना डावललं. त्याऐवजी तिकीट कोणाला दिलं तर जे काल परवा दुसऱ्या पक्षातून आले आहेत किंवा ज्यांची पार्श्वभूमी वादग्रस्त आहे अशा बाहेरील उमेदवारांना. राजकारणात याला इलेक्टिव्ह मेरिट किंवा निवडून येण्याची क्षमता असं नाव दिलं जातं. पण लातूरमध्ये हे मेरिट सपशेल फेल गेलं. निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले. ही नाराजी फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापुरती मर्यादित नव्हती, तर त्याचा थेट परिणाम बूथ लेवलच्या मॅनेजमेंटवर झाला. अनेक जुन्या जाणत्यांनी प्रचारात अंग काढून घेतलं. काहींनी तर उघडपणे बंडखोरी केली. ज्या कार्यकर्त्यांनी मतदारांना घराबाहेर काढून मतदानाला आणायचं होतं तेच कार्यकर्ते जेव्हा निरुत्साही झाले तेव्हाच भाजपचा अर्धा पराभव निश्चित झाला होता. पक्षाची जी पारंपरिक मतं होती ती या नाराजीमुळे फुटली आणि त्याचा फायदा थेट काँग्रेस वंचितच्या आघाडीला झाला. लातूरमध्ये नेमकं हेच घडलं. खरं तर लातूरमध्ये अमित देशमुख विरुद्ध संभाजी पाटील निलंगेकर हा सामना नेहमीच हाय व्होल्टेज असतो. या निवडणुकीतही निलंगेकरांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. पण निकालावरून असं दिसतंय की भाजपने प्रचारादरम्यान स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रचारासाठी आले होते. जोशमध्ये भाषण करताना त्यांनी एक विधान केलं होतं. ते म्हणाले की विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसून टाकायच्या आहेत. आता बघा, राजकारणात टीका टिप्पणी चालते, पण जेव्हा तुम्ही एखाद्या शहरात जाऊन त्या शहराला ओळख मिळवून देणाऱ्या नेत्याबद्दल आणि जो नेता आज हयात नाही त्यांच्याबद्दल असं बोलता तेव्हा तुम्ही फक्त एका पक्षाला नाही तर त्या शहराच्या अस्मितेला डिवचत असता. विलासराव देशमुख हे फक्त काँग्रेसचे नेते नव्हते, तर लातूरकरांसाठी ते एक भावनिक विषय होते. लातूरच्या विकासात तिथल्या पाझर तलावापासून ते अगदी MIDC पर्यंत विलासरावांचं योगदान आहे.
हे कट्टर भाजप समर्थकही खासगीत मान्य करतात. चव्हाण यांच्या या विधानाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हातात आयतं कोलीत मिळालं. काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरला. भाजपचे स्थानिक नेते यामुळे पुरते अडचणीत आले. त्यांना विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं होतं, रस्ते, पाणी, गटार यावर बोलायचं होतं, पण या एका वाक्यामुळे त्यांना पूर्ण वेळ त्या विधानाचा अर्थ तसा नव्हता हे स्पष्ट करण्यातच घालवावा लागला. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतही विकासापेक्षा या डॅमेज कंट्रोलवरच जास्त भर दिला गेला. जेव्हा सत्ताधारी पक्ष बचावात्मक पवित्र्यात जातो तेव्हा समजायचं की वारं फिरलंय. विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसण्याचं आव्हान लातूरकरांनी मनावर घेतलं नाही. उलट ज्यांनी हे आव्हान केलं त्यांनाच मतपेटीतून उत्तर दिलं. तिकीट न मिळाल्यामुळे अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले. भाजप सारख्या शिस्तप्रिय पक्षात बंडखोरी होणं आणि ती शेवटपर्यंत शमवता न येणं हे धोक्याचं लक्षण मानलं जातं. या बंडखोर उमेदवारांनी काय केलं? त्यांनी स्वतःची निवडणूक तर लढवलीच, पण त्याहीपेक्षा जास्त नुकसान भाजपच्या अधिकृत उमेदवाराचं केलं. याला जबाबदार कोण? तर स्थानिक पातळीवर असलेली गटबाजी. लातूर भाजपमध्ये समन्वयाचा मोठा अभाव दिसून आला. नेत्यांमध्ये एक वाक्यता नव्हती. वरून आलेले आदेश खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नव्हते आणि खालची नाराजी वरच्या नेत्यांपर्यंत पोहोचवली जात नव्हती. इथे तर समोर काँग्रेस आणि वंचित सारखा मजबूत संघ होता. लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं की महाराष्ट्रात एक विशिष्ट पॅटर्न राबवला गेला. त्याला काही जण एम फॅक्टर म्हणतात. लातूर महानगरपालिकेतही हेच सोशल इंजिनिअरिंग दिसून आलं. लातूरमध्ये मराठा, मुस्लिम आणि लिंगायत या तीनही समाज घटकांची मोड बांधण्यात काँग्रेस आणि वंचित आघाडीला यश आलं. वंचित बहुजन आघाडीसोबत असल्याने दलित मतांचे विभाजन टळले. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात जी अस्वस्थता होती त्याचा फटका भाजपला बसला. मराठा समाज मोठ्या प्रमाणावर महायुतीपासून दुरावल्याचे चित्र होते. त्यातच मुस्लिम मतांनी एक गट्टा आघाडीला मतदान केलं. लिंगायत समाज जो परंपरेने भाजपचा पाठीराखा मानला जातो तिथेही यावेळी काही प्रमाणात गळती लागली. ही मतपेढी कायम राखण्यात काँग्रेसला यश आलं. या विजयाचं वैशिष्ट्य हेच आहे की जेव्हा दलित, मराठा आणि मुस्लिम मतं एकत्र येतात तेव्हा भाजपचं हिंदुत्वाचं किंवा विकासाचं गणित कोलमडतं. लातूरमध्ये नेमकं हेच घडलं. हा पॅटर्न जर असाच राहिला तर आगामी विधानसभा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपसाठी ही धोक्याची घंटा असू शकते. शेवटी लातूरच्या या निकालाचे पडसाद येणाऱ्या काळात नक्कीच उमटतील. लातूर हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे. इथला वारा मराठवाडाभर पसरायला वेळ लागत नाही. आता भाजप या पराभवातून काय धडा घेणार आणि काँग्रेस वंचित ही आघाडी जिल्हा परिषदेलाही अशीच टिकवून ठेवणार का हे पाहणं रंजक ठरेल. तुम्हाला काय वाटतं? लातूरमध्ये भाजपचा पराभव त्यांच्या स्थानिक चुकांमुळे झाला की काँग्रेस वंचितच्या या नवीन सोशल इंजिनिअरिंगमुळे? तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सविस्तर राजकीय विश्लेषणासाठी आपल्या थोडक्यात चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.